घालून सुप्रीम कोर्टात वगैरे गेल्या, मग त्यांच्याबद्दल काय प्रॉब्लेम होता? ठाकरे वेळ देत नाहीत असं आपण एका सेकंदासाठी गृहीत धरू, 1 मिनिटासाठी गृहीत धरू की ठाकरे वेळ देत नाहीत. पण सचिन अहिर तर 24/7 आदित्यजींच्या सोबतच असायचे. हो. प्रत्येक व्हिज्युअल्स मध्ये ते दिसायचे. मग त्यांना वेळ मिळत नाही असं कसं काय गृहीत धरायचं बरं? बरं, जर कार्यपद्धतीत बदल करायचा, तुम्ही फार शिताफीने आणि चातुर्याने अजून एक मुद्दा मांडला. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या सेल्फ रिफ्लेक्शन या शब्दाची व्याप्ती सांगत होता, ती व्याप्ती सांगताना तुम्ही खूप चातुर्याने म्हणालात, आपली मूल्य, आपली श्रद्धा, आपला विचार, ब्ला 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 हे सगळं सांगितलं. हे ब्ला 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 जे सगळं सांगणं आहे, मला सांगा टीएमसीचा कोणता विचार तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी सोडला होता? म्हणून सायदी घोष सोडून गेलाय ना. आता हे बघा, तुम्ही एवढं बोललात तर आता मी ऐकून घेतलं की नाही? बरोबर आहे. 20 मिनिटाचं निवेदन केलं, मी शांतपणे ऐकून घेतलं. बरोबर आहे. आपल्या या चर्चेत साहेब कम्प्लीट करू द्या ना प्लीज. बरं करा. सायोनी घोषने पक्ष सोडताना काय काय नेमकं तिच्या डोक्यात कारण असेल बरं? काय नेमकं ममता बॅनर्जीने कोणता विचार सोडला असेल? अरविंद केजरीवालने कधी हिंदुत्वाचा पुकारा केला होता की बाबा त्याने सोडलं आणि म्हणून राघव चड्डा तिकडनं निघून गेला? सपाचे 6 खासदार आमच्या सोबत येणार आहेत असं सांगताना भाजपमधला त्यांच्याकडचा असणारा एक खासदार ऑन इयर सांगतो की अरे भाई वो आएंगे ना क्योंकि उनके पीछे ईडी लगी है. म्हणजे हे मान्य करतात की हम ईडी और सीबीआई के बलबूते पर हर एक को भगा भगा के उधर लेके जा रहे हैं और अगर कभी ईडी सीबीआई काम नहीं करती है तो कोजी चेयर दिखा दिखा के ज्या नीलम गोरेला कोजी चेयर मिळणार म्हणून नीलम गोरेने उडी मारली 4 वेळा आमदारकी मिळाल्यावर, आज त्या नीलम गोरेची ती कोजी चेयर सचिन अहिरांनी हिरावून घेतली. खो खो राजकारणाचा सगळा खो खो करून टाकला. आणि या सगळ्यांचं ठाकरेंना दोष देऊन, ठाकरेंवर टिप्पणी करून जर फोडाफोडीच्या राजकारणाचं समर्थन आपल्यासारख्या महान लोकांकडून होत असेल तर मग आम्ही अपेक्षा कुणाकडून करायची दादा? आम्ही कुठल्याही फोडाफोडीचं राजकारणाचं समर्थन किंवा केलेलं नाही, पण सध्या जे महाराष्ट्रात चित्र आहे फोडाफोडीचं तेच आम्हाला जनतेसमोर आणायचं होतं. तेवढंच चित्र आम्ही आणलं आणि कालपासून जो शब्द छल सुरू आहे, आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन, याच्यावर फक्त आम्ही बोट ठेवलं. आम्हाला प्रश्नाचं उत्तर हे आपल्याकडून, आपल्यासारख्या पक्षाच्या प्रवक्त्यांकडूनच अपेक्षित आहे. आम्ही आपलं कुठलंही मत यावर व्यक्त केलेलं नाही. मला एवढंच सांगायचं होतं मगाशी की राजू वाघमारे शिवसेनेकडून या चर्चेत सहभागी झालेत. मुख्य सहप्रवक्ते आहेत ते शिवसेनेचे, त्यांचंही या चर्चेत स्वागत. राजूजी, तुमचं यावर मत काय? तुम्ही सुषमाजींना एवढा वेळ ऐकत होतात. आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीच मान्य केलंय, त्यांना ते करण्याची गरज आहे का सध्याच्या पार्श्वभूमीवर, ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपण फोडाफोडीचं राजकारण जे आपण बोलतोय, बघा एक लक्षात घ्या, कोण कोणाला फोडत नाही, कोण कोणाला जबरदस्तीने घेऊन जात नाही, कोण लहान मुलं नाही. राजूजी, आम्ही प्रश्न विचारला ना की त्या पण रागावतात, तुम्ही पण रागावतात. फोडाफोडीचं राजकारण हे सुरू आहे आणि जनता आणि आम्ही ते फक्त बघतोय. आम्ही फक्त